हरे 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 जय राम हरे जय जय राम हरे जय राम हरे हरे जय राम हरे हरे जय राम हरे जय राम हरे जय राम
आपुलिया हिता जो असे जागता 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 अन्य माता पिता दया दिया माता पिता दया दिया आपुलिया हिता जो असे जागता 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 अन्य माता पिता दया दिया माता पिता दया दिया थोड़े कन्या पुत्र होते दे सात्विका पुत्र होती दे सात्विक कन्या पुत्र होते दे सात्विक दया हरिक बाट देवा हरिक बाट देवा हरिक बाट देवा भागवत करिते श्रवण भागवत करिते श्रवण भागवत करिते श्रवण भागवत करिते श्रवण चिंतना विठोबासे अखंड चिंतन विठोबासे अखंड चिंतन विठोबासे कन्या पुत्र होते दे सात्विक कन्या पुत्र होती दे सात्विक कन्या पुत्र होते दे सात्विक कन्या पुत्र होती दे सात्विक हरिक बाट देवा दया हरिक वाट देवा देव जगलो जाग देवा देव जगलो जाग सेवा हरि बाजा देवा पार नाई हरि बाजा देवा पार नाई कन्या पुत्र होते दे सात्विक कन्या पुत्र होती दे सात्विक कन्या पुत्र होते दे सात्विक कन्या पुत्र होती दे सात्विक हरिक बाट देवा हरिक वाट देवा जय कुमार
कुमार संकीर्तनातील प्रथम चाल श्री हरिभक्तपरायण दिगंबरजी महाराज पवार, त्यांना साथ करतील श्री हरिभक्तपरायण केशव महाराज घोटेकर. धोंडी भाऊ म्हणलं. हा जुनी आठवण तुम्हाला करून दिली. आपुलिया ही ताजो आसे जागला, 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 आपुलिया आपुलिया ही ताजो आसे जागला. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, कुड़ी कन्या पुत्र मोती जैसा, कुड़ी कन्या पुत्र मोती जैसा, धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया, कोई कन्या पुत्र होती जैसा प्रेगा, कोई कन्या पुत्र होती जैसा प्रेगा. आपुलिया ही ताजो आसे जागला, आपुलिया ही ताजो आसे जागला, आपुलिया ही ताजो आसे जागला, आपुलिया आपुलिया ही ताजो आसे जागला. धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, कुड़ी कन्या पुत्र होती जैसा पीकर, कुड़ी कन्या पुत्र होती जैसा पीकर. धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता दया दिया, धन्य माता पिता, धन्य माता पिता दया दिया, कुड़ी कन्या पुत्र होती देवा, कुड़ी कन्या पुत्र होती देवा. दया तारीख वादे देवा, आ
आपुलिया हिता जो असे जागता
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुढे कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंगल भवन मंगल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग. या अभंगातून महाराज जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल तत्पर आहे, जागृत आहे, प्रयत्नशील आहे, तेव्हा अशा सुपुत्राला ज्यांनी या जगामध्ये जन्म दिला असेल तर अशाच आईवडिलाची धन्यता तुकाराम महाराज या अभंगातून गातात. विठ्ठल दरवर्षी आपल्या गावी अर्थात सांगवी या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नामसप्ताह चालत आलेला आहे. तेव्हा याही वर्षी देखील अगदी मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम सुरू झालेला असून आजची ही नामसप्ताहातील तिसरी सेवा आहे, तिसरी कीर्तन सेवा आहे. तेव्हा ही सेवा समर्पित करण्यासाठी निवड केलेला जो अभंग तो सर्वांच्या परिचितच काय पण शक्यतो सर्वांच्या पाठातील आहे. विठ्ठल आजच्या या कीर्तन सेवेसाठी मोठमोठी मंडळी उपस्थित आहेत.
गायक वादक गायकामध्ये आमचे केशव महाराज आहेत, पंडित महाराज आहेत, दिगंबर महाराज आहेत, तसे 2 सागर महाराज आहेत, पुन्हा ओम महाराज आहेत, जयभाई माऊली महाराज आहेत, विनकरी बाबा आहेत आणि स्थानिक या मठाचे अधिपती अर्थात ब्रह्मलीन स्वामी 1008 अद्वैतानंद महाराज यांचे उत्तराधिकारी देवानंदगिरी महाराज आहेत. शेजारीच आमचे भीष्माचारी महाराज आहेत, धुंडीराज महाराज आहेत, आमचे मिस्त्री आहेत, चाचनळी थोर मंडळी आहेत आणि स्थानिक देखील ज्यांनी मला अनेक वर्ष या ठिकाणी सेवा दिली असे आपले कोंडाजी बाबा. हे जरा सर्वांमध्ये वयोवृद्ध स्थान आहे म्हणून आता ते वृद्ध झाले. जरा बाळासाहेब आहेत, आपले दामोअण्णा आहेत, तात्या आहेत, इतर आहेत. आता भरपूर मंडळी आहेत, मोठी टीम त्यांची पूर्वीच्या काळामध्ये की त्याला तोड नाही जोड नाही या परिसरामध्ये. आणि या गावावरती पूर्णत्वाने खेडलेकर बाबाची कृपा. त्यामध्ये योगीराज तुकाराम बाबा असतील, माऊली बाबा असतील, काशीनाथ बाबा असतील, गोविंद बाबा असतील. हे उच्चतम असे पात्र होते, सुपात्र. आणि त्यानंतर काशीनाथ बाबांचे उत्तराधिकारी आता रघुनाथ महाराज आहेत आणि त्यांना सहकार्य म्हणून आणखी एक आता महाराज उपस्थित आहेत. चांगल्या प्रकारे हे सगळे जोग महाराजचे स्थान आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही महत्त्वाचे स्थान आहे ते सगळे जोग महाराजची समजू. मग तो भगवानगड असेल, गैरनाथगड असेल, नारायणगड असेल, तारकेश्वर गड असेल, भरपूर गड आहेत. खेडलेकर संस्थान असेल, खेडले जंग्याचं संस्थान असेल, इगतपुरीचा मठ असेल, या परिसरामध्ये देखील अनेक स्थानं असतील. हे सर्व स्थान सद्गुरु जोग महाराज यांच्या अंतर्गत विठ्ठला मग ते शिवडी असेल, लासलगाव असेल, सोमठाणा असेल, तुमची सांगवी असेल, या परिसरातील सर्वच गावं हे सद्गुरु जोग महाराज संस्थेच्या अंतर्गत आहेत. त्यातील हे प्रामुख्याने गाव म्हणजे सांगवी गाव आहे. विठ्ठला तेव्हा एक गोष्ट महत्वाची आहे, या ठिकाणची जी काय परमार्थिक टीम आहे, वारकरी सेना आहे, भजनी मंडळ आहे, यातील एक ठळक असे हरिभक्त परायण नंदू महाराज घोडेकर हे गेल्यामुळे फार नुकसान झालं, फार मोठी पोकळी निर्माण झाली. नंदूभाऊ म्हणजे देवासारखीच, देवात आणि त्यांच्यात फरक नाही, वृत्ती एकदम देवासारखी, संतासारखी. अशा व्यक्ती पुन्हा मिळणं फार अवघड आहे, पण त्यांना जन्म चांगला मिळाला असेल असं मी गृहीत धरतो. मागच्या कर्माने त्यांना
या जन्मात आलं, पण पुढचा जन्म निश्चित त्यांचा चांगलाच कुठंतरी जन्माला आले असतील असं आपण त्याचं चिंतन करू. तर आणखी त्यांना उत्तरोत्तर त्यांनी जो परमार्थ केला, जे काही शरीर कष्ट घेतलं असेल, आई बापाची सेवा केली असेल, त्याची पावती निश्चित भगवान त्यांना देणार. विठ्ठला त्यांनी काय कोणाचं वाईट केलं नाही. सर्व जीवन ते चांगलं जगले, आपणही चांगलं जगले आणि दुसऱ्याला देखील चांगलं जगवलं. असं उचित पात्र म्हणजे नंदभाऊ घोडेकर आहे. असो, तेव्हा या असताना या प्रसंगी चिंतनासाठी निवड केलेला अभंग नेहमीच बऱ्याच कीर्तनामध्ये तो ऐकण्यास मिळतो आणि बऱ्याच वेळा भरणा देखील आपल्याला कानी पडतो. आपुलिया हिता जोवासे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळीकन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. तुमचं आमचं परम भाग्य की असं सुंदर शरीर आपण सर्वांना प्राप्त झालं. तरी अप्राप्त जीवनामध्ये आपण योग्य ते करावं, अयोग्य असेल त्याचा त्याग करावा. जेवढं आपण बरं केलं त्याची पावती आपल्या जीवनामध्ये मिळत असते. थोडा टाइम लागेल पण फुकट जाणार नाही. केलेलं कर्म सत्कर्म फुकट जात नसतं, त्याची नोंद भगवान करून घेतो आणि त्याने घेतलेलं कष्ट त्याची पावती देखील भगवान देतो. विठ्ठला ईश्वर के दरबार में देर है लेकिन देर नहीं. थोडा टाइम लागेल पण फुकट जाणार नाही. जसं तू पण लगेच रूप येतं का, त्याला टाइम जातो. तसं कोणती साधना करा त्याला विलंब होतोच, पण फुकट जात नसतो. तेव्हा जीवनामध्ये सर्वांनी देवाची भक्ती करा, संताची संगती धरा, आई बापाची सेवा करा. विठ्ठला तन पवित्र सेवा किए, धन पवित्र की दान, मन पवित्र हरि भजन से होत त्रिविध कल्याण. जर कल्याण करायचं असेल, कोणतं मुंबईकडचं नव्हे, कल्याणम परमसुख खरा आनंद खरी शांती खरं समाधान, या गोष्टी जर जीवनामध्ये प्राप्त करायच्या असतील तर याकरता तुम्ही जीवनामध्ये या गोष्टी करा. सेवा करा, भक्ती करा आणि दान करा. जेवढं शक्य होईल तेवढं दान करा. विठ्ठला सर्व काही महत्वाच्या गोष्टी या जीवनामध्ये कळत असतात, अन्य देहामध्ये नाही कळत. कुत्र्याला देव कळतो का? आणि जर कळालाच असता तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता. कावळ्याला देव समजला असता तर कावळ्याने देवाला गंधच लावला नसता. मग देव पशुला कळत नाही, देव माणसाला कळतो. विठ्ठला जीवनामध्ये संतांनी जे सांगितलं ते आपण करत राहा. संतांनी भक्तीचा आग्रह धरला, सेवेचा आग्रह केला, इमानदारीचा आग्रह केला, सत्य बोलण्याचा आग्रह धरला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जीवनामध्ये याचं परिपालन करा. हे करताना तुम्हाला कष्ट होणार, श्रम होतील, पण त्याची पावती फार मोठी मिळेल. विठ्ठला विठ्ठला
तेव्हा सर्व शरीरामध्ये सुंदर शरीर, उत्तम शरीर म्हणजे मानव शरीर. तर याच शरीराने जगामध्ये वाटचाल करताना आपल्या समोर दोन असे मार्ग येतात. ते मार्ग म्हणजे एक नाशिक मार्ग आणि एक नगर मार्ग. हे का? नाही, हे तर आहेतच आहेत. पण महत्वाचे मार्ग, एक श्रेय मार्ग, दुसरा प्रेय मार्ग. श्रेय मार्ग म्हणजे काय आणि प्रेय मार्ग म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आरंभाला थोडं दुःख पण नंतर भरपूर सुख मिळतं, तो श्रेय मार्ग. आणि प्रेय मार्ग म्हणजे काय? तर ज्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आरंभाला थोडं सुख मिळतं पण नंतर भयंकर दुःख मिळतं, हा प्रेय मार्ग. मग माणसं कोणत्या मार्गाने जातात? तर मीच उत्तर देतो, शक्यतो माणसं प्रेय मार्गाने जातात. प्रेय मार्गाचं साधारण प्रतीक आपण जेवण घ्या, कारण जेवणाचा परिचय सर्वांना आहे. जेवण तसं चांगलं, पण कधी चांगलं प्रमाणात सेवन केलं तर. कारण अन्नच हे तारक, अन्नच हे मारक. माऊली म्हणतात, जिव्हेचा हात फाटे, जेविता बाटे गोमटे, परिणाम शेवटे अवश्य मरण. तेच अन्न आपण आपल्या पोटापेक्षा फार केलं, काही विचारच नाही केला, ढेकरात आलं तरी तो भरतच राहिला. मग शेवटी असे माणसं रोगाला बळी पडतात आणि शेवटी त्यांना मरणच असतं. विठ्ठला श्रेय मार्ग दुःख देतो आणि श्रेय मार्ग सुख देतो. श्रेय मार्गाचं प्रतीक साधारण मी आपणाला सांगितलं की जेवण. हो, एक प्रसंग असा, प्रेम मार्ग शेवटी कसा दुःखाला कारण होतो ते सांगतो. एकदा बिरबल आणि बादशाह सहज फिरण्यासाठी निघाले. तर फिरत असताना त्यांना एक बाई दिसली. ती भाजी विकत होती. ती काही फिरत नव्हती, पण एके ठिकाणी तिचं दुकान. ते गेले. तिथं शक्यतो जास्त वांगे फार होते, अगदी काळे कुळकुळीत, जसे कृष्णाकाठचे वांगे फार सुंदर म्हणतात. खानदेशात वांगे असतात, एकच खायन तथाच राय, भले मोठमोठे वांगे. तर ते गोड रुचकर वांगे. बिरबलने सुंदर त्या वांग्याचं वर्णन केले की महाराज ये तो बैंगन है, बहुत अच्छे है, इसलिए भगवान ने उसके ऊपर छत्र रखा है. वांग फार चांगलं, याकरता भगवंताने त्याच्यावर छत्र धरलं. आणखी काही सुंदर वर्णन केलं आणि शेवटी राजाच्या तोंडालाच पाणी आलं. काही हरकत नाही, माझ्यासाठी वांगे घेणे, फार नाही पण 1 किलो भर वांगे घेण्यात आले. आणि जो कोणी आपला सेवक आचारी स्वयंपाक करणार असेल त्याला देखील असं सांगण्यात आलं आणि त्याने देखील असं सुंदर गोड ते वांग बनवलं. भाजी अप्रतिम, ती भाजी अप्रतिम, ते वांग झालं. शेवटी राजाने सगळं फस्त करून टाकलं, फस्त केलं. आता ते वांगे राजाच्या पोटामध्ये 12 पर्यंत बरे राहिले, पण 12च्या नंतर पोटामध्ये खालीवर 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 होऊ लागलं. पोटामध्ये खळबळ 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 खळबळ. मग रात्रीच कार्यक्रम सुरू झाला. ले लोटा जल झाले, ले लोटा जल झाले, ले लोटा जल झाले. तो कार्यक्रम रात्रभर तसाच राहिला. बादशाला भयंकर राग आला बिरबलचा. या बिरबलच्या शब्दाने हा प्रकार आपण केला, सगळा प्रकार अंगलटी आला. आणि म्हणून सकाळ कधी होते, सकाळ कधी होते आणि बिरबल माझ्याकडे कधी येतो आणि त्याची हजेरी मी कधी घेतो. झाली सकाळ, आलाय बिरबल. रागवलं बादशाह, क्या मूर्ख आदमी, म्हणजे तू मूर्खपणा केलास, तुझ्यावर मी भरवसा ठेवला, विश्वास ठेवला, त्याचा परिणाम माझी सगळी रात्र दुःखात गेली, मरणांत वेदना. तेव्हा बिरबल सांगू लागला, महाराज बैंगन तो बहुत बुरी चीज है, वांग फार बेकार वाईट. का रे बाबा, काची भाषा कोणती आणि आजची भाषा कशी? मग बिरबल सांगू लागला की महाराज
मैं व्यंजन का दास नहीं, मैं आपका दास हूँ। कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा बोलना, वैसा करना, ये तो मेरा काम है। लेकिन कितना खाना हे तो आपका काम आहे। वांग्याचं वर्णन करणं हे माझं काम, पण ते वांग किती खावं हे तुमचं काम। विठ्ठला तेव्हा प्रेम मार्ग आरंभाला सुख दाखवतो, पण नंतर मात्र भयंकर दुःखाला जन्म देतो। तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला आग्रहाने सांगू लागले की बाबांनो, हे जीवन सुंदर, देह दुर्मिळ शरीर, तरी या जीवनाचं चीज करा, जीवनामध्ये चांगला रस्ता धरा, हिताच्या मार्गाने चला। तेव्हा काही माणसं म्हटले, महाराज ठीक आहे, तुम्ही जी सांगता ते सगळं गोड आहे, पण तुमच्या या सांगण्याप्रमाणे एखादा सुपुत्र, एखादी सुकन्या, ते जर या मार्गाने गेले, श्रेय मार्गाने गेले, कल्याणाच्या मार्गाने गेले, तर त्यांच्याबद्दल तुमचं मत सांगा। महाराज बोलतात, त्यांच्याबद्दल आमचं मत तर चांगलं आहेच, पण उलट त्यांना जे निर्माते, त्यांना जे जन्म देणारे त्यांचे आई वडील हे कसे होत, त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात। अबोलिया हिता जो असे जागता, 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 अबोलिया हिता जो असे जागता। जन्माता पिता दयाची, जन्माता पिता दयाची, थोडी गण्या पुत्र होती देशाची ग, थोडी गण्या पुत्र होती देशाची ग। गण्या माता पिता दयाची, गण्या माता पिता दयाची, थोडी गण्या पुत्र होती देशाची ग, थोडी गण्या पुत्र होती देशाची अगदी गोड चाल झाली। अभंगाचं हे पहिलं चरण आहे। आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या। तर जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल जर तत्पर राहत असेल, दक्ष राहत असेल, तरच मग काय, धन्य माता पिता तयाची या। आणि ज्यांचे पुत्र दक्ष राहत नसतील, मग आमच्या कानावर हात। असा सुंदर गोड अभंग आहे। या अभंगाप्रमाणे जो आपलं जीवन जगेल, त्याच्या जीवनाचं निश्चितपणे सोनं होणार। विठ्ठला सोनं होणार, मग त्याचं अंग सोन्याचं होणार असं नाही बरं का। म्हणजे त्याला सुखच प्राप्त होणार। सोनं या शब्दाचा अर्थ सुख। आपुलिया हिता दुवाशे जागता, यामध्ये या चरणामध्ये दोन शब्द अति महत्वाचे, तसा पूर्ण अभंग अत्यंत महत्वाचा आहे। जागता शब्द आणि हित शब्द। जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण, आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं भक्षण। जो सोता है वो खोता है, और जो जागता है वो अपने जीवन में कुछ पाता है। एकंदर जागृती चांगली, झोप जरा वाईट।
द्रौपदीचे मुलं मरण पावले 5. ते कशामुळे गेले? त्याला कारण झोप. किंवा अभिमन्यू युद्धात मारला गेला, त्याला कारण देखील झोपच आहे. किंवा काही वेळेला कीर्तन खारट होतं, त्याला कारण देखील झोपच आहे. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा. विठ्ठला विठ्ठला फार मोठा नाम सप्ताह चालू. त्या सप्ताहामध्ये तुफान गर्दी, तुफान गर्दी, तुफान गर्दी. त्याच गावातील एक बाई एकही कीर्तन न सोडणारी, नित्याने कीर्तनाला येणारी, पण ती बरी पण तिचा मालक बरा नव्हता. बाई चांगली पण तिचा मालक वांगला. बाई होती असते पण तिचा मालक होता नसते. बाई होती वारकरी पण तिचा मालक होता बाटली पारकरी. कारण सर्वच घरामध्ये समानता असेल असं काही नाही. खालीवर खालीवर खाली असं होतच. संसारामध्ये दोन्ही चाक सारखी असावीत. विठ्ठला बाईने एके दिवशी आपल्या पतिदेवाला फारच आग्रह धरला. काही करा पण आज चलाच, आज चलाच चलाच अति आग्रह धरला. आणि ती बाई आपल्या पतिदेवाला कीर्तनात घेऊन आली. पण त्यांना एवढी काही कीर्तनाची गोडी नव्हती. ते जरा दूर बसले. एक दगड पाहिला, त्याला पाठ लावली आणि कीर्तन ऐकू लागले. पण कीर्तन ऐकता ऐकता त्याला लागली झोप लागली. पण कोणती झोप? झोपेचे काय प्रकार आहेत? पाचखानी झोप, चक्री झोप, डोळेवासी झोप, तोंडवासी झोप, असे झोपेचे प्रकार. तोंडवासी म्हणजे तोंड आकारून पडणे, असे माणसं बरेच आहे. चक्री झोप म्हणजे एकदा घरातले झोपले आणि झोप सुरू झाली की लगेच गर 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 गर. एवढे गरके नाही होत, पण सकाळपर्यंत एक तरी गरका. आणि काही माणसं झोप म्हणजे डोळेवाशी झोप. आपल्याला वाटतंही जागे आहेत, आपल्याला वाटतंही जागे आहेत, पण ते मात्र जागे नसतात. त्यांचे डोळेचे उघडे दिसतात. आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप. शेवटी तिथे एक आलं कुत्र आणि त्याला निवांत सापडलं पात्र. त्या कुत्र्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की बस. त्या कुत्र्याने आपली टंगडीवर केली, कुत्र्याने आपला कार्यक्रम केला आणि कुत्रा निघून गेला. इकडं मोठ्या रंगामध्ये कीर्तन चालू होतं. होता 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 कीर्तन संपलं. लोक उठू लागले, आपापल्या घरी जावं लागले. बाई उठून पाहू लागली तर आपले मालक झोपले. आली जबर सांगू लागली, उठा 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 उठा. किती कीर्तन गोड झालं, किती कीर्तन गोड झालं. कुठलाही सांगू लागला, अगं कसलं गोड, सगळं खारट. कशामुळे झालं? याच्या झोपेमुळे झालं. विठ्ठल विनोदाचा भाग सोडावर काही मनात काही धरू नका. हे काही खरं नाही बरं नाही. तेव्हा जीवन तत्पर असावं, जागृत असावं, प्रयत्नशील असावं, त्याला सुख मिळतं. विठ्ठला हित शब्दाला आपण हित कशाला समजतो? लग्न होणं हित, मुलगा होणं हित, शिक्षण होणं हित, तो नोकरीला लागणं हित, असे हे सगळे हिताचे मार्ग. हित ते करावे देवाचे, हित ते करावे देवाचे, हित ते करावे देवाचे, हित ते करुणिया माना एक विधा, करुणिया माना एक विधा, करुणिया माना एक विधा, करुणिया माना एक विधा. सकळाचा पाया
मंगलाच्या पाया माझे हित ते करावे कोणाचे चिंतन, हित ते करावे दैवाचे चिंतन. देव देखील 3 प्रकारचे आहेत, झालेले, केलेले आणि नैसर्गिक असलेले. तर नैसर्गिक देवाचा उच्चार या ठिकाणी केलेला आहे, जो स्वयंभू देव आहे, ज्याला कोणी घडवलं नाही, ज्याला कोणी बसवलं नाही. विठ्ठला देवाचे म्हणजे भगवंताचे चिंतन, नामचिंतन देवाचं करावं. जेवढं चिंतन केलं तेवढं तुमच्या कानी पडेल, म्हणजे हिताचं ठरेल. रात्रंदिवस माझे देवाचं देखील तेच मत की चिंतन कोणाचं करू नका, फक्त माझंच करा. विठ्ठला देवाला तोड नाही, देवाच्या नामाला तोड नाही, जोड नाही. हो, मग देवाचं नाम चिंतन करावं, देवाची भक्ती करावी, सर्व काही क्रिया देवाच्या कराव्यात जीवनामध्ये. त्याचं सगळं फळ भगवान देत असतो, त्याची सगळी जमा पुण्य कर्मामध्ये होत असते. आपुलिया हिता जोशी जागता, धन्य माता पिता ते याचिया. याप्रमाणे जर जीवन ते जगले, कोण मुलं म्हणा, मुली म्हणा, मग धन्य माता पिता तयाची या, तरच त्यांचे माता पिता धन्य होत. अर्थात यांचं वागणं बरं असेल तर मग धन्य माता पिता, यांचं वागणं फेल असेल तर मग ते कानावर हात. असे पुत्र बरेच आहेत, त्यांना कुलदीपक म्हटलं नाही, त्यांना कुलांगार म्हणावं. कुलांगार वेगळा, कुलदीपक वेगळा. असो, हा विषय पुढे येणार. विठ्ठला गुणसंपन्न मुलं, सात्विक मुलं, ज्या कुळामध्ये यांचा जन्म होत असेल तर अशा त्या मुलांचा, अशा त्या मुलींचा आनंद जगामध्ये कोणाला होतो? अभंगातील दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र होती कुळी कन्या पुत्र होती कुळी कन्या पुत्र होती साधिका 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 तयाचा हरी कवा देवा तयाचा हरी कवा देवा तयाचा हरी कवा देवा तयाचा हरी कवा देवा कुळी कन्या पुत्र होती साधिका कुळी कन्या पुत्र होती साधिका कुळी कन्या पुत्र होती साधिका कुळी कन्या पुत्र होती साधिका. अभंगातील हे दुसरे चरण आहे. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे कोणा. वाटे देवा, देवाला हर्ष होतो, आनंद होतो सात्विक मुलांचा, धार्मिक मुलांचा, परमार्थिक मुलांचा देवाला आनंद होतो. चांगल्या मुलाचा आनंद कधी देवालाच असतो, वांगल्या मुलाचा आनंद देवाला कदापि होऊ शकत नाही. विठ्ठला
नाव घेताना पुत्राचं न घेता कन्येचं घेतात पहिलं. शक्यतो जीवनामध्ये पहिली कन्या असावी, कारण पहिली बेटीन तो प्रोटी, पहिली बेटीन तो प्रोटी, नाहीतर पहिला बेटांच्या मनवट. असं हा सगळा दैवाचा खेळ असतो. हे कोणाच्या अधीन नसतं, आपल्या दैवाचा खेळ असतो. देवाच्या मनात आलं तेच होतं, आपल्या मनात आलं ते होत नाही. दैव जसं चिंतन त्याचं असेल तसं होतं. ऐका नाही महाराज, दैव म्हणणे तर चिंतेत, मनसा चिंतितम कार्यम दैव म्हणणे तर चिंतेत. आपल्या मनाचं चिंतन वेगळं आणि दैवाचं चिंतन वेगळं, असा खेळ जमत नाही. मग विठाला यशप्राप्तीसाठी सारखं देवाचं चिंतन असावं, भरपूर करावं, भरपूर चिंतन करावं. जेवढं चिंतन तेवढं पुण्य. चिंतने सरे तो धन धन काळ, चिंतने सरे तो धन धन काळ. चिंतनाने नामस्मरणाने असाध्य गोष्टी साध्य होतात. एखादी गोष्ट जरी जीवनामध्ये होत नसेल पण ती साध्य होती कधी. नाम निरंतर मनता वाटे, नाम आपल्याला फार लांब जायचं नाही, जवळजवळच जायचं आणि परत यायचं. कन्या पहिली कन्या घेतली, नंतर पुत्र घेतला. पुत्रापेक्षा कन्या श्रेष्ठ, बापापेक्षा आई श्रेष्ठ. राग मानू नका. विठ्ठला दोन्ही घटक महत्वाचे. मुलगा चांगला, मुलगी चांगली, आई चांगली, बापही चांगला. आपल्या दृष्टीने ते चांगलेच आहे. तर कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. जीवनामध्ये कन्याही असावी, जीवनामध्ये पुत्रही असावा. चोखोबारा देवाला बोलतात की देवा मला एकही देऊ नका, द्यायचं तर दोन्ही द्या. पुत्र द्या, पण तो कसा? ऐसा पुत्र दे गा देवा, ऐसा पुत्र दे गा देवा, त्याला बाबा, कन्या ऐसी चली दे.
ऐसे वीरा मुक्ताबाई कन्या ऐसे करी कन्या ऐसे करी तर मला कन्याही द्या आणि मला पुत्रही द्या ऐसा पुत्र भावा गुंडा ज्याचा तिही लोके झेंडा पुत्र महत्वाचा आहे पण चांगला असेल तर कुलदीपक असेल तर दीपक म्हणजे दिवा दिवे जगामध्ये बरेच आहेत काही ठराविक दिवे सूर्य हा दिवाच चंद्र हा दिवाच भगवंताचं नाम हा दिवाच बरोबर आहे ना आणि मुखाला सत्य भाषण येणं हा देखील दिवाच असतो मुखामध्ये सत्य असावं मुखामध्ये नाम असावं चंद्र आणि सूर्य हे देखील दिवे आहेत दिन का दीपक भान है दिन का दीपक भान है रात का दीपक चांद कुल का दीपक पुत्र है मुख का दीपक नाम तेव्हा रात्रीचा दिवा चंद्र दिवसाचा दिवा सूर्य मुखाचा दिवा भगवंताचं नाम आणि कुळाचा कुळदिवा म्हणजे सत्पुत्र 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 कोण तर जो आईला लक्ष्मी समान मानतो लक्ष्मी समान मानतो बापाला देवा समान मानतो देवा समान म्हणून या दोघांची जो सेवा करतो म्हणून त्याला म्हटलेलं आहे सत्पुत्र विठ्ठल पिता नाथ महाराज बोलतात की पिता म्हणजे भगवान माता म्हणजे लक्ष्मी यांची मनोभावे सेवा करणारा जर असेल तर त्याला नाथांनी सत्पुत्र असा शब्द ठेवलेला आहे पिता स्वयमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भावी ज्याचे भजन सत्पुत्र जाणतो एक त्याला सत्पुत्र म्हटलं त्याला कुलदीपक म्हटलं पण चांगल्या पुत्राची गरज आपल्याला आहे त्याची गरज घरात आहे त्याची गरज गल्लीत आहे त्याची गरज गावात आहे त्याची गरज तालुक्यात आहे त्याची गरज देशाला आहे त्याची गरज खऱ्या अर्थाने जगाला आहे हो जगाचं हित चिंतन करणारा पुत्र असेल तर त्याला मोठेपणा जसं मोदी जगाचं हित चिंतन करणारा माणूस त्याला तोड नाही जोड नाही मोदीला सर्व जगाचं हित त्याला वाटतं व्हावं पण दैवा पुढे कोणी जात नाही आता काय चाललंय गोंधळ भगवंताला विनंती आहे की ते मिटून टाका आणि जग सुखी करा विठ्ठला प्रत्येक देश एकामेकाचे मित्र बनावे दुःख प्रसंगी सर्वांनी एकामेकाला सहकार्य करावं याच्यापेक्षा श्रेष्ठ काय तरच जगाला सुख आहे नाही तर मग महागाईच महागाई मेले माणसं त्याच्यात भरून तेव्हा हा सगळा खेळ भगवंताच्या हातात आहे म्हणून भगवंताने हे सगळं लुप्त करून टाकावं विठ्ठला युद्ध बंद करावं देवाच्या मनात आलं तर काय होत नाही आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चालले आहे का देवाच्या मनात आलं तर काही होऊ शकत पण आता देवाच्याच मनात असेल तर देवाच्या पुढे कोण जाणार आहे काल आहे काल आहे तस्मै नमः असं पण आपलं चिंतन चांगलं असावं कधी सर्वांच चांगलं व्हावं विठ्ठला पुढे कन्या पुत्र होते जी सात्विक दयाचा हरिक वाटे देवा पण हा माणूस सात्विक कसं जाणायचं ज्या अर्थी कीर्तन चांगलं ऐकतो समजा तो सात्विक आणि एकही पुढाऱ्याची सभा सोडत नाही चुकून कीर्तनात येत नाही समजा तो राजस आणि एकही पिक्चर सोडत नाही वाईट वाटतं पाहिल्याशिवाय राहत नाही तमाशा पाहिल्याशिवाय राहत नाही त्याला तसं जमतच नाही समजा तो तमगुणी
तमोगुणी, रजोगुणी, सत्वगुणी. सत्वगुणात सुख असतं, तमोगुणात दुःख असतं. विठ्ठला माणसाची पारख परीक्षा या रूपातून आपण करू शकतो. माणूस कोणता चांगला, वागला का चांगला हे त्याच्या वागण्यातून कळतं. त्याच्या खाण्यातून, त्याच्या पाहण्यातून, त्याच्या बसण्यातून, त्याच्या उठण्यातून मनुष्य लक्षात येतो. काही वेळेला त्या घरामध्ये जे फोटो असतील त्या फोटोवरून देखील त्या घराची परीक्षा करता येते की हे सात्विक का तमोगुणी का रजोगुणी. समजा एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील स्वतःचे, पत्नीचे, मुलांचे, मुलींचे, जावयांचे, मित्रांचे वगैरे वगैरे असे जर फोटो घरात दिसतील तर ते घर आहे रजोगुणी. रजोगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील आईचे, वडिलाचे, आजीचे, आजोबांचे, धार्मिक नेत्यांचे, समाजसेवकांचे, दानशूरांचे, पतिव्रतांचे, अन्नदात्यांचे, साधू संतांचे, भगवंतांचे, गोमातेचे असे जर फोटो घरात दिसतील, गुरुजनांचे असे फोटो घरात दिसतील तर समजा ते घर आहे सत्वगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील नटाचे, नटीचे, हर्षद मेहता सारख्यांचे, लादेन सारख्यांचे, गुंडांचे, टग्यांचे, मूर्खांचे, चोरांचे असे फोटो दिसतील तर ते घर आहे तमोगुणी. सर्वांनी प्रयत्न करावा सात्विकपणाचा. सात्विक माणसं देवाच्या आवडीचे होतात. देवाच्या आवडीचं व्हायचं असेल आपलं जीवन सात्विक करा, आपलं जीवन चांगलं करा, त्यामध्ये आपल्या जीवनाचं कल्याण आहे. तेव्हा इथं महाराज म्हणतात अभंगातील दुसरं चरण, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे कोणा. तयाचा हरिक, हरिक म्हणजे आनंद, त्यांचा आनंद भगवंताला देखील होत असतो. पण अशी जी सात्विक मुलं आहेत ती आणखी आपल्या जीवनामध्ये काय करतात. गीता भागवत हरिती शबन, गीता भागवत हरिती शबन, गीता भागवत हरिती शबन, भगवत हरिती शबन, गीता भगवत हरिती शबन, गीता भगवत हरिती शबन, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. कोळी कन्या पूजवे होती जे सात्विक, कोळी कन्या पूज होती जे सात्विक.
विठोबार कुमार हरी विठोबार कुमार विठोबार आपुले आहे असे जो जागता आपुले आहे असे जो जागता आपुले आहे जो असे जागता आपुले जो असे जागता आपुले आपुलिया गीता जो असे जगता आपुलिया गीता जो असे धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची उडी कन्या पुत्र होती जे कळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा दयाचा हरी याचा हरी वाट देवा याचा वाट देवा
गीता भागवत करीती श्रवणाखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत अशा दोन ग्रंथांचा उल्लेख महाराजांनी या तिसऱ्या चरणातून केला. गीता ग्रंथ हा विश्वग्रंथ आहे. याचा करता भगवान कृष्ण परमात्मा, हा ग्रंथ ऐकणारा भक्त अर्जुन आहे. उपजले हित गुजत्याचे श्याम सुंदर अर्जुनाचे, बोल निघाले भगवंताचे. हीच गीता माऊली धन्यती ज्ञानेश्वर माऊली, धन्यती ज्ञानेश्वर माऊली. कुरुक्षेत्रावर गीतेचा जन्म झाला. जसं ज्ञानेश्वरीचं जन्मस्थान नेवासा, तसं गीतेचं जन्मस्थान कुरुक्षेत्र. तर गीता ग्रंथ आकाराने छोटा पण ज्ञानाने मोठा. जगात ग्रंथ आहेत पण गीतेसारखा नाही, जगात पंथ आहेत पण प्रेमासारखा नाही, जगात सज्जन आहेत पण सद्गुरू सारखा नाही, जगात वस्तू आहेत पण देवासारखे नाही. विठ्ठला हरि सम जग कछ वस्तु नहीं, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नाही गीता सम ग्रंथ. तर गीता ग्रंथ सारखा ग्रंथ नाही. तो अवघड आहे, तो समजत नाही, म्हणून माऊलीने हा ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला.
आणि असा ग्रंथ सर्व ग्रंथांचा राजा झाला. कोण? ज्ञानेश्वरी. की असं ज्ञान जगामध्ये कुठंच नाही. जगात कुठेही फिरा, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरीच. विठ्ठला विठ्ठल. तेव्हा भागवत ग्रंथ देखील तोला मोलाचा ग्रंथ. आरोग्य, संतती, संपत्ती या सर्व गोष्टींना प्रसवणारा श्रीमद भागवत ग्रंथ. तो ग्रंथ जर चांगल्या परीने आपण श्रवण केला, सत्पुरुषाच्या मुखातून तो ऐकला, त्या निमित्ताने खर्च चांगला केला, कष्टाच्या पैशाचा खर्च केला, व चोरी मारीचं धन आणलं आणि पंगत घातली, काय कामाचं. असो, थोडंच करा पण बरं करा, नाही का? तर असा हा ग्रंथ सत्पुरुषाच्या मुखातून, पवित्र मुखातून जर श्रवण केला, त्या घराची जी इच्छा असेल ती इच्छा परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. संतती नसेल त्या घरात संतती होणार, संपत्ती नसेल तर संपत्ती येणार, आरोग्य नसेल तर आरोग्य येणार. पण तो ग्रंथ चांगला झाला पाहिजे, व्यवस्थित झाला पाहिजे. असा व्यवस्थित ग्रंथ त्या घरातून जर त्याचं काम चांगल्या परीने झालं तर निश्चितपणे तो ग्रंथ त्या घराचं सोनं करील, म्हणजे त्याला सुखच देईल. विठ्ठला विठ्ठला. गीता भागवत करीती श्रवण खंड चिंतन कोणाचे. खंड चिंतन, चिंतन खंडित नको, चिंतन अखंड असावं. तुमच्या बाकी शरीराला काम असेल पण मनाला काय काम? नाही जमत वाचायला तर मनात घ्या. मनाचा परमार्थ सर्वश्रेष्ठ आहे. मनाची पूजा सर्वश्रेष्ठ आहे. करावी ते पूजा. मनाचा परमार्थ सर्वश्रेष्ठ आहे. मनातून केलेली गोष्ट चांगली असते. चिंतनात मन असावं. काही वेळेला मनुष्य दिसतो पण तो खरा नसतो. विठ्ठला विठ्ठल. चिंतन विठोबाचे आपण चिंतन केलेलं आहे, पण आणखी एक विठ्ठलाचं नाम चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय जय हरी विठ्ठला. 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 विठोबाचे मग जर असे जर असले तर त्यांचीच मला सेवा घडावी. तुका म्हणे माझा घडत्याची सेवा. 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 घडत्याची सेवा.
कमल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे मज घडवत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही, तर यांची सेवा घडावी. या अभंगामध्ये जेवढं म्हणून चिंतन केलं असेल त्या व्यक्तींची त्या शक्तींची मला सेवा घडो, आणि सेवा घडली तर मग तरी माझ्या दैवा पार नाही. कोणी कन्या पुत्र होते जी सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. असो तेव्हा जीवनामध्ये सर्वांनी
भक्ती करा, संतांची संगती धरा, आई बापाची सेवा करा, सत्य धर्म से करो कमाई, भोगो सुख संसार, माता पिता गुरुजन की सेवा के जे उपकार, जेवढं होईल तेवढं चांगलं करत राहा, चांगलं वागत राहा. कारण आचाराला महत्त्व आहे, विचाराला महत्त्व आहे. आचारशील जीवन असेल तर तिथं देव देखील नमतं घेतो. हो, त्याचे ग्रह देखील अनुकूल राहतात. जीवनामध्ये आचारशीलता असावी, नामचिंतन असावं, देवाला बरोबर घेऊन चालावं. ज्याच्या देव बरोबर त्याच्या नादी कोणतेच ग्रह लागू शकत नाहीत. देव सतत जवळ ठेवा. जवळ तो सर्वांचे आहेच, पण आपण मनोमन देवाला आवाहन करावे की देवा सर्वांतर्यामी तूच आहेस, परंतु आमचा संभाव तू कर. तुझ्याशिवाय आम्हाला जगामध्ये कोण आहे अशी दक्षता, अशी खंत व्यक्त करा. आणि अशी खंत त्याला पूर्णत्व आपण समर्पित केलं तर निश्चित तोच आपलं रक्षण करणार आहे. देव करतो किंवा पुण्य करतो. रक्षण ते पुण्य आणि आपण केलेलं सत्कर्म, आपण केलेला दानधर्म, आपण केलेली देवाची भक्ती, आपण केलेली आईवडिलाची सेवा, या सगळ्या गोष्टी आपलं रक्षण करत असतात. असो सर्वांच्या प्रेमातून प्राप्त झालेली सेवा, थोडंफार चिंतन केलं, यामध्ये जे काही बरं असेल तेच आपल्या जीवनामध्ये त्याचा आचार करा. आणि सदैव नामचिंतन देवाचं करा. कारण या कलियुगामध्ये नामाला फार महत्त्व आहे. नामाला कधीही महत्त्वच आहे. कृतयुगात महत्त्व, त्रेतात महत्त्व, द्वापारात महत्त्व, आणि कलीमध्ये तर फारच फार महत्त्व आहे. कलियुगामध्ये नामाला श्रेष्ठत्व आहे. सर्वांनी नामचिंतन करा आणि शक्य होईल तेवढा दान धर्म करा. तो दान धर्म देखील नम्रतेतूनच करा. नम्रतेनेच करा. दान करो गरीबे से बाबा, मगरूरे से धोखा है, तो कहेगा मैं दाता हो, माल कहाँ से लाया है. नम्रतेने दान केलं तर त्याला फल असतं. कारण दिल्याशिवाय मिळत नसतं. जसं ऐकल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, तसं दिल्याशिवाय मिळत नाही. एवढं मात्र खरं धरा. म्हणून जेवढं होईल तेवढं करा, तुम्हाला भगवान देणार आहे असतो. तेव्हा झालेली सेवा आपल्या सर्वांच्या चरणी, भगवंताच्या चरणी, सर्व गुरुजनांच्या चरणी, गंगा मातेच्या चरणी, योगीराज तुकाराम बाबा या पवित्र चरणी, भावरीच्या चरणी सेवा अर्पण करतो. आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय सर्व भजनी मंडळांना विनंती, कृपया खाली बसा. रामकृष्णारी भगवंताच्या कृपेने योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर, गुरुवर्य योगीराज माऊली बाबा, ब्रह्मलीन वेदांताचार्य 1008 स्वामी अद्वैतानंदगिरीजी महाराज, श्री क्षेत्र सांगवी यांच्या कृपा आशीर्वादाने, वैराग्यमूर्ती काशीनाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक न्याय वेदांताचार्य 1008 स्वामी देवानंदगिरीजी महाराज व तथा अबप रघुनाथ महाराज खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री संत तुकाराम महाराज गाथापारायण 16 व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 29वे या वर्षातली 2 मिनिटं बडबड करू नका, थोडी शांत. या वर्षातील 3ऱ्या दिवसाचं जे कीर्तन पुष्प आहे, आदरणीय जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक तथा भजन भीष्म गुरुवर्य परमेश्वर महाराज जायभावे यांनी अतिशय सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न केली.
समस्त ग्रामस्थांच्या वतीने बाबांचे खूप खूप आभार मानतो. टाळी वाजून सर्वांनी बाबांचं स्वागत करायचं. बघा, जर सध्या आळंदीमध्ये भजन ज्यांनी जिवंत ठेवलं असेल, सध्या तरी अशा महात्म्यांचं येणं आपल्या गावाचं काहीतरी भाग्य आहे. म्हणून तशा बाबांना फार मोठा प्रवास आहे आजचा. आणि जसा आपल्या गावामध्ये तुकाराम महाराज बीज उत्सव चालतोय, त्याचप्रमाणे देहूमध्ये फार मोठा सुदुंबरे या ठिकाणी बाबांचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे. आणि बाबांकडे मुख्य विना असतो, गाथा भजन असतं. तरी पण बाबांचं आपल्या या ठिकाणी येणं झालं, म्हणून पुनश्च एकदा बाबांचे खूप खूप आभार मानतो. अशा महात्म्यांनी वारकरी चाली आधी बोधेबाबा होऊन गेले, गुरुवर्य बोधेबाबा होऊन गेलेत. आणि बोधेबाबांच्या नंतर जे वारकरी भजन सध्या चाली खूप आहेत, पण वारकरी जो साठा आहे, वारकरी जो बाज आहे, वारकरी चाली आहे, असे बाबांनी या ठिकाणी जिवंतपणे ठेवलेले आहेत. आणि इथून पुढं तरुणांना सुद्धा एक माझं आव्हान आहे की अशा चाली, असं भजन हे दुर्लभ होत चाललंय. आणि गावागावात भजनी नाही राहिलेत, तरी अशा तरुणांनी, अशा भजनी मंडळांनी अशा चाली गाणं हे मला तरी वाटतं योग्य असेल. म्हणून पुनश्च एकदा बाबांचे सांगवी ग्रामस्थांच्या वतीने तथा सप्ताह कमिटीच्या वतीने बाबांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपल्या गावातील सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देवानंद स्वामीजी महाराज यांना विनंती करतो की या ठिकाणी बाबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय स्वामीजींना विनंती करतो. साठी बरेचसे परिसरातील भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामध्ये मोरबीस असेल, कांदळस असेल, सोमठाणे, वडगाव, रामणवाडे, खेडले झुंगे, मेंढी, महाजनपूर, दैवडी, कोळगाव, चास सर्व परिसरातील भजनी मंडळांचे सांगवी ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सकाळचा जो नाश्ता होता, श्री बाळासाहेब श्री हरिभक्तपरायण बाबांबरोबर जे आलेले गायनाचार्य आहेत, अतिशय सुंदर आवाज आहे, तुम्ही आता सर्वांनी ऐकलाच आहे. अतिशय गोड गायन आणि त्यांनी करून आपल्या कानाला मंत्रमुग्ध केलं. श्री हरिभक्तपरायण दिगंबर महाराज यांचाही यथोचित सन्मान होणं या ठिकाणी योग्य आहे. म्हणून महाराजांना विनंती करतो की आदरणीय स्वामीजींच्या हस्ते या ठिकाणी सत्कार घ्यायचा. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण ज्यांनी आता मृदंगाची सेवा केली, अशी गोड अशी बाबांचे सारथी श्री हरिभक्तपरायण आदरणीय ज्ञानेश्वर महाराज जाय भावे या महाराज यांचाही या ठिकाणी आदरणीय स्वामी देवानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते छोटासा सत्कार होतोय. आपण बसल्या बसल्या टाळी वाजवली तरी चालेल. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण शुभम महाराज पानगावाने यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान होणं योग्य आहे. म्हणून महाराजांना विनंती करतो की आपलाही या ठिकाणी स्वामी देवानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार या ठिकाणी होते. उद्याचे कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. पहाटे 4 ते 6 काकडा भजन होईल. सकाळी 8 ते 11 संत तुकाराम महाराज